परीक्षक, आयोजक या स्वरोत्सवाचा आनंद घेत आहेत. हे शक्य झाले शिक्षक आणि विद्यार्थी वृंद यांच्या स्वरावरील श्रद्धा, कलाकारांचे समर्पण या भावनेमुळे. तर या स्वरपंढरीच्या यात्रेतील खरे वारकरी इथला विद्यार्थी वृंद, शिक्षक वृंद यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मिळवू. भारतीय शास्त्रीय संगीत हे मुळात भावप्रधान आहे. आनंद हे याचे प्रयोजन आहे. नाट्यगीत असो, रागनाट्य असो, यामध्ये कोणत्याही वैयक्तिक भावाचे मूळ लौकिक स्वरूप हे नाट्यात किंवा काव्यात अलौकिक स्वरूप धारण करते आणि हेच त्या भावाचे रसस्वरूप असते. हीच रसावस्था आहे आणि हीच आनंदाची अवस्था आहे. म्हणून ही स्वरयात्रा ही आनंदाची यात्रा आहे. नाट्याला जसे कथानक आहे तसे स्वरभावनेलाही कथानक असते. त्यामुळे इथे मला हे आवर्जून नमूद करायचे वाटते की स्वरभावना ही महत्त्वाची. स्वरभावनेचेही काहीतरी म्हणणे असते, त्याचेही काहीतरी सांगणे असते. आणि म्हणून कलाकार किंवा विद्यार्थी याने स्वतःला संयमित ठेवले. आपले यश, आपली साधना, आपले माध्यमावरील प्रभुत्व हे न दाखवता त्या रागभावाच्या पूर्ण स्वरूपाची जाण श्रोतांच्या मनात संक्रमित होण्यासाठी म्हणून माध्यमांचा समजून उमजून वापर केला पाहिजे. कारण नाट्यसंगीत, रागसंगीत म्हणजे कलाकार नव्हे, माध्यम नव्हे. कलाकाराचे प्रभुत्वही नाही, तर रागभावातून प्रवाहित होणारा अभिनयातील एक भावकथानक आहे. त्यामुळे रागदारी स्वरास संपूर्णपणे समर्पित होणे, त्यातून साधारणपणे काही का होईना नाट्यगीतातील किंवा रागनाट्यातील स्वर अभिनव प्रकट करण्याचे सामर्थ्य कलाकारांमध्ये येऊ शकते. आणि म्हणून किशोरीताई त्यांच्या स्वरार्थ रमणी या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संगीत हे केवळ मनोरंजनासाठी नाही, हे केवळ एक सादरीकरणाची कला म्हणून नाही, तर ही आत्मरंजनाची कला आहे, आत्मआनंदाची कला आहे. आणि म्हणून हा शोध घेणे महत्त्वाचं आहे. तर इथं आज मंगेश पाडगावकरांची एक रचना मला आठवते. मुक्तीच्या मंदिरी सूर ही देवता, सूर तिमिरात या दीप हो तेवता, सूर तेजो भवन, सूर ओंकार घन, सूर आनंद घन, सूर आनंद घन, सूर आनंद घन.